सभा हे कुठे जाऊ नका कुठे अरे मग गाडी पलीकडे जाऊ ना स्टेजचं तोंड कोणीकडे आहे हे टेम्पो लावलाय इथं लावू इथं दाबोत साईडला दाबोत इथं पुढं 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 अजून थोडं सरळ घ्या सरळ पुढं घेऊन काळ्या गाडीच्या बाजूला दाबोत शिर्डीवरून थेट ते छत्रपती संभाजीनगरला हॉस्पिटलसाठी जाणार होते परंतु आपला आक्रोश त्यांच्या कानावर पोहोचला आणि त्या क्षणी शिर्डीहून त्यांनी पुण्याच्या दिशेने आपली गाडी वळवली आणि कुठेही न थांबता ए भैया ते मोटरसायकल काढता का ही गाडी अशी पुण्यामध्ये पोहोचलेले त्यामुळे आपण सगळ्यांनी परिस्थितीचं गांभीर्य लक्षात पुढे घेऊन रिवास मार पुढे घेऊन रिवास मार पुढचे तुम्हाला विनंती थोडं मागे आता तुमच्या इथून पुढे घेऊन रिवास मार तिथं भैया साऊंडच्या इथले सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती सुरू करा आता दादांच्या समोर असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना हात राहू दे ना थोडंसं अंतर ठेवा राहू दे ना ऐका ना केलं तर दादा व्यासपीठाकडे पुढे जाऊन ऐक ना भैया पुढे जाता येतं आपल्याला गर्दी कमी करा दादांना वर येण्यासाठी मार्ग मोकळा करा प्लीज स्टेज पुढे आहे आपल्याला वेळ लावणार तितकं दादा घे पटकन घे गर्दी कमी करा दादा प्रत्येक सगळ्यांना हात जोडून विनंती आहे घे पटकन घे सगळ्यांना हात जोडून घे. गर्दी कमी करा दादांच्या पुढची गर्दी कमी करा घेऊन टाक तुम्ही जितका उशीर गर्दी करणार तितकं दादांना स्टेजकडे यायला उशीर होतोय सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे कृपया मधले सगळे खाली बसून घ्या इथला रोड मोकळा करा इथं समोरचा डायरेक्ट लेपला दाब लेपला दादांना घे पुढे घे आता पुढचे सगळे बाजूला दादांच्या पुढं कुणी येऊ नका जागच्या जागा आहे तिथं बसा सर्वांना विनंती आहे बस सगळ्यांना विनंती आहे बस अरे कोण आलं रे कोण आलं अरे कोण आलं रे कोण आलं मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो मनोज दादा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो इथल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे कृपया मागवा रोड द्या दादांना मधल्या बाजूला दादांना रोड द्या दादांना रोड राहू द्या चला मधल्या साईडला सगळे रोड उठू नका तुम्ही जागेवर बसा सगळे दाब अजून लेप आपली भैया करू दाब ते झाडाजवळ दाबून टाक अरे गडबड करू नका रे बस लाईव्ह नाही होणार आपलं अरे इथं गर्दी होती चक्रात पुरी व्हायला लागली दादांना वर जाऊ द्या धक्काबुक्की करू नका वरचं व्यासपीठ मोकळं करा वरचं चला इकडे मागच्या मागे या सगळे फोटो काढू चला सगळे खाली बसा खाली बसून घ्या सगळ्यांना विनंती खाली बसून घ्या काय ते खाली बसा खाली बसा स्टेजकडे येऊन खाली बसा प्लीज राईटला दाबून टाक तिथं पुढं घे पुढे खाली बसा सगळे बांधव आपले चला घे पुढे बोलणारे सगळ्यांना संबोधित करायला दादा नाशिकहून आले तुम्ही आम्हाला सगळ्यांना संबोधित करायला आणि पत्रकारांना कॅमेऱ्याला जागा द्या समोर पत्रकार बांधवाला समोर कॅमेऱ्याला जागा द्या प्लीज पत्रकार बांधवाला तिथं आले इथं मध्ये पत्रकार बांधव तुमचा प्रश्न
दादांच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवणार आहेत. तिथं जागा द्या प्लीज, विनंती आहे आपली. चला पत्रकारांना जागा द्या तिथं समोर. पुलावरचे बांधव समोर या. खाली बसा सगळे खाली. पत्रकारांना जागा द्या. का पत्रकारांना विनंती, तुमचा प्रश्न मांडायला दादा एवढ्या लांबून आले, पत्रकार बांधव दाखवणार आहेत. चला आपली विनंती यांना खाली बसा प्लीज, विनंती आहे. सगळे मागे जरा थोडं थोडं बसा. पत्रकारांना इथं जागा करू द्या, इथं जवळ कॅमेरा लावायला. चला दादांचा आवाज त्यांना कव्हर करायचा आहे. चला बसा इथं. चला विनंती आहे, दादा एवढ्या लांबून आलेत का नाही, पत्रकार बांधवांना जागा द्या. चला हे समोरचे थोडं प्लीज बांधव आहेत आपले, समोरचे थोडं रस्ता द्या. समोरचे दिसत नाही ना, इकडे इकडे तुम्हाला जेलवरचे सुद्धा खाली बसा. दादा बसते, दादा स्वतः समोरचे बसा आहे. ए खाली वाजा रे. बसा बसा खाली बसा. पत्रकार स्वतः कुणीही समोर उभा राहणार नाही. विनंती आहे, तुमचे आमचे प्रश्न दादा तिथं मांडणार आहेत, त्याच्यामुळे समोरच्याला विनंती आहे, पत्रकार स्वतः कुणीही उभा राहणार नाही. बसा. खाली सगळं. पत्रकार स्वतः सगळे इथे बसा खाली प्लीज. समोर भावांनो ऐका, सगळ्या कॅमेरावाला अजून येत आहे तिकडून. बघा तिकडे कॅमेरावाला येत आहे ना अजून. आपल्या हे लावायचं थोडं यायला. कोण गाडी गाडीत नाही, गाडी लाईव्ह चालू आहे त्याच्यावर. गाडी पुढे पाहिजे होती, भाडा पैसे पाहिजे, तिथून राईट बसला असता. पुढे आपली गाडी पुढे गेली, हे इकडे सर यांना त्रास होईल. नाही सुरू केला असतं हे 2-3 जण बसलेला आहे. त्यांनी दिसायला हो दिसायला उठले नाही का, दिसले नाही. उठू नका ना, बाकी सगळे उठू नका. चला बसा बरं खाली, सगळे खाली बसा. दादा आले एवढेच, बाकी सगळं खाली बसा. दादा आणि काही खाली बसा ना. स्टेजवरच्या सुद्धा खाली बसा. आता जेवढे खाली बस तेवढे खाली बसा ना, खाली बस. स्टेजवरचं सुद्धा खाली बसा प्लीज, विनंती.
विद्यार्थ्यांना माझी सगळ्या विनंती, उद्या आमच्या या राज्यातल्या समाजाचं तुम्ही भविष्य, मग त्याच्यात सगळ्या जाती धर्म आले तुमच्या. काय भाऊ शांत बसा. तुम्ही, मी याच्यात कधी जात बघणार नाही, ते माझी अवलाद नाहीये. माझ्या राज्यातल्या सगळ्या जनतेचा तुम्ही उद्या भविष्य आहेत आमचा. तुम्हीच आमच्यातले हुशार पोरं आहेत. तुम्हीच पोरं उद्या चांगल्या पिढ्या घडवणार आहेत. या राज्याला चांगलं शासन म्हणून तुम्ही येणार आहे, प्रशासक म्हणून तुम्ही येणार आहे. त्यामुळं मी तुमची मागणी ऐकून घ्यायला आलोय. मला सगळं सविस्तर कळू द्या, तुमचं म्हणणं काय. मग मी इथूनच तुमच्या समोरूनच सरकारला पण कॉन्टॅक्ट करतो. मला आधी पूर्ण समजून घेऊ द्या आणि मग आता आधी मला सरकारचे बोलू द्या, तुमच्याशी चर्चा करू द्या. व्यासपीठावरची दामाजी पुणेरी होते. मला अगोदर या विद्यार्थी बांधवाशी चर्चा करू द्या, तुमच्याशी मागणी समजून घेतो. मला तर कळायला पाहिजे काय, मग सरकारला बोलतो आणि मग त्यांचा काय निरोप येतो, मग त्याच्यानंतर बघू आपण प्रश्न मार्गी कसा. फक्त शांततेत बसा आणि उभं राहिलेलं बसून घ्या, म्हणजे काय होतं बाकीच्या पोरांना त्रास होत नाही त्याचा. आता तुमच्यातलं कोणीतरी मला समजून सांगा. बसा बसा खाली बसा. ज्याला पाहिजे ते सांगा मला, दोघं तिघं जाऊ. माहिती आहे सांगा नाही तर काय केलं ते सांगा, हाकायचं. मागच्या खाली बसा, म्हणजे मागच्या वरच्या लोकांना प्लीज. जी सगळ्यांनी सहकार्य करा. आपल्यासाठी ते इथं आले, त्यांची तब्येत ठीक नाही, सगळ्यांनी सहकार्य करा. सगळ्यांनी प्लीज बसून घ्या, अजिबात दंगा करू नका. सगळ्यांनी शांत राहा, आव्हान आहे माझं तुम्हाला. त्यांची तब्येत नाजूक आहे, ते आपल्यासाठी आले. मला त्यांना मुद्दा समजून प्लीज. आणून द्या ना इथे. कोणा तुम्ही नका आणू, कोणा सांगा ना. पूर्व परीक्षेची 2025 ची जाहिरात जी बाकीचे खाते शासनाच्या आयोजित धोरणामुळे 29 जुलै 2025 प्रसिद्ध झाली. त्यात वयोमर्यादा गणना दिनांक त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 असा पकडला आहे. जाहिरात, उपरोक्त जाहिरात ही 7 महिने उशिरा आली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी संयुक्त पूर्व परीक्षेचा जो दिनांक आहे त्यांनी 1 जानेवारी 2025 पकडायला हवा होता, त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 पकडला. त्याच्यामुळे झालंय असं की आपल्यातलेच 20-22 हजार विद्यार्थी आहेत ते अपात्र ठरले, फक्त आणि फक्त शासनाच्या अयोग्य धोरणामुळं. तर आपली मागणी फक्त एवढीच आहे की शासनाने आपल्याला 1 महिना वयवर्ष सवलत मिळावी. सगळ्यांना विनंती आहे, दादांना मुद्देसूद. आता आपण माईकच्या समोर दादांनी सांगितलं की माईकवर मला मुद्दे समजावून सांगा, आपण सांगतोय. तुम्ही स्टेजवरच्या मान्यवरांना मी विनंती करतो की शांतता ठेवा, दादांना विषय समजून सांगू द्या, कुणीही आपापसामध्ये बोलू नका. दादा, दरवर्षी जाहिरात ही महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंदाजित वेळापत्रक जाहीर करत असते आणि अंदाजित वेळापत्रक जाहिरात करत असताना ऑक्टोबर 2024 मध्ये जाहिरात येणार असं त्यांनी डिक्लेअर केलं होतं. त्याच्यानंतर तब्बल 9 महिन्यानं जाहिरात ही लेट आली आणि सगळ्यात महत्वाचं 9 महिने जाहिरात लेट आली. त्यामुळं जे आपले काठावरची पोर आहेत, जी 32 वयोमर्यादा आहे, 32 वर्षापर्यंत मुलगा PSI ला अर्ज करू शकतो आणि शासन ती जनगणना म्हणजे तारीख कशी वय कसं पकडतं तर त्याची प्रचलित पद्धत आहे 1 जानेवारी पकडायची पद्धत आहे. तर ह्यावेळी शासनानं अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं 1 नोव्हेंबर ही तारीख पकडली, त्याच्यामुळे तो 3 महिन्याचा गॅप